आवाज येतोय का? हो सर, येतोय सर. यस सर. सर चाल ठीक आहे. बघा आपल्याला वर्कशीट घ्यायची, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन वर वर्कशीट घेऊन टाकू आपण. ठीक आहे. बघा इथं समोर स्क्रीनवर ही वर्कशीट तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर भेटून जाईल. बघा आज आपण 1 बाय 1 याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. चला क्वेश्चन नंबर फर्स्ट साइडला लिहितो मी. क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये काय, एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ विजिबल लाईट. एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ विजिबल लाईट विथ मॅक्झिमम वेव्हलेंथ इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता मला सांगा विजिबल लाईट मध्ये विबज्युअर असतो बघा, बरोबर. विजिबल लाईट मध्ये खूप सारे कलर असतात ना, व्हायलेट पासून रेड पर्यंत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुणाची वेव्हलेंथ असते विजिबल मध्ये? हा असतो विबज्युअर. सांगा सगळ्यात जास्त कुणाची वेव्हलेंथ असते, व्हायलेटची का रेडची? 10th मध्ये झालंय तुम्हाला? रेडची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त असते. म्हणजे आपण ज्यावेळेस राईट साइडला जातो व्हायलेट पासून रेड कडे, तर वेव्हलेंथ काय होणार आहे? इन्क्रीज. आणि वेव्हलेंथ इन्क्रीज झाली तर फ्रिक्वेन्सी डिक्रीज. म्हणजे एनर्जी काय होईल? डिक्रीज होईल एनर्जी. म्हणजे सगळ्यात जास्त एनर्जी कुणाची, व्हायलेटची का रेडची? सगळ्यात जास्त एनर्जी व्हायलेटची ना. व्हायलेटची एनर्जी व्हायलेट. हा आता बघा जी व्हायलेटची वेव्हलेंथ असते, आता अप्रॉक्सिमेटली रेंज असते 400 ते 4000 एंगस्ट्रॉम युनिट असते व्हायलेटची. आणि रेडची जी वेव्हलेंथ असते ती असते 8000 एंगस्ट्रॉम युनिट. ही रेंज लक्षात ठेवायची तुम्हाला. विजिबलची वेव्हलेंथची रेंज काय असते तर 4000 एंगस्ट्रॉम पासून 8000 एंगस्ट्रॉम पर्यंत. आता क्वेश्चन मध्ये काय विचारलं आपल्याला, ज्याची मॅक्झिमम वेव्हलेंथ आहे, हे बघा मॅक्झिमम वेव्हलेंथ ज्याची, त्याची एनर्जी किती आहे? आता मॅक्झिमम वेव्हलेंथ कुणाची? रेडची. मग आता लॅम्बडा माहिती आहे, एनर्जी काढायची इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. सांगा कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? बघा लॅम्बडा आपल्याला लॅम्बडा एंगस्ट्रॉम युनिट मध्ये माहिती आहे, एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये काढायची. फॉर्म्युला सांगा. सांगा. फॉर्म्युला लॅम्बडा एंगस्ट्रॉम युनिट मध्ये एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये काढायची. फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला, 12400 भागिले लॅम्बडा इन एंगस्ट्रॉम युनिट. 400 लॅम्बडा इन एंगस्ट्रॉम युनिट इलेक्ट्रॉन व्होल्ट. बस आता लॅम्बडाची व्हॅल्यू याच्यात ठेवा. मग काय, एनर्जी इज इक्वल टू 12400 भागीला 8000. याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं, 3 0 0 0 सोबत कॅन्सल, मग काय राहिलं 12.4/8. त्याचा अप्रॉक्सिमेटली आन्सर किती येईल? मग 1.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे एनर्जी जी मॅक्झिमम असेल, जी मिनिमम एनर्जी असेल मॅक्झिमम वेव्हलेंथची, ती असेल 1.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे याचा आन्सर कोणता आलं? सेकंड. बरोबर आहे. चल काही समजलं नाही तर विचारत चला. क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर सेकंड, आणि सोबत लिहत चला. चला क्वेश्चन नंबर फर्स्ट क्लिअर झाला. सोबत त्याचा फॉर्म्युला लिहत चला एका नोटबुक मध्ये. वर्कशीट नंतर भेटल्यावर तुम्हाला चेक करता येईल त्यानंतर. सेकंड क्वेश्चन घेऊ का? यस सर. चालतं, याला रफ करून टाकतो. नाही तर तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता जर लिहायचं नसेल तुम्हाला. सर 1 मिनिट. लिहायचं बाकी आहे का? 1 मिनिट सर. यस सर. डन. यस सर. ओके ठीक आहे. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये काय विचारलंय आपल्याला? क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये म्हटलंय, क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये काय, व्हॉट इज मोमेंटम
ऑफ फोटॉन हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी. हे बघा, फोटॉनची फ्रिक्वेन्सी दिली आणि मोमेंटम विचारलंय. आता मी तुम्हाला मोमेंटमचा फॉर्म्युला सांगितलाय, प्रॉपर्टीज ऑफ फोटॉन लिहिलं होतं ना. प्रॉपर्टीज ऑफ फोटॉन मध्ये मोमेंटम ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला लिहिला होता. पण काय फॉर्म्युला आहे? प्रॉपर्टीज ऑफ फोटॉन मध्ये मोमेंटमचा फॉर्म्युला लिहिला होता. h by lambda. राईट, P इज इक्वल टू एच बाय लॅम्बडा. लॅमडा. पण आता इथं लॅम्बडा नाही दिली, इथं फ्रिक्वेन्सी दिली, म्हणजे फॉर्म्युलाला रिअरेंज करावं लागेल. तर फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकत होतो, एच न्यू बाय सी. हा झाला मोमेंटमचा फॉर्म्युला. आता व्हॅल्यू पुट करू याच्यामध्ये. मोमेंटम इज इक्वल टू एच 6.62 10 to the power minus 34 into फ्रिक्वेन्सी किती येतं? फ्रिक्वेन्सी 1.5 into 10 to the power 13 आहे, सॉरी 15 नाहीये, 13 डिवायडेड बाय सी म्हणजे 3 into 10 to the power 8. याला रिअरेंज करून बघू. तर मोमेंटम इज इक्वल टू, बघा हा 1.5 3 सोबत कॅन्सल झाला, म्हणजे इथं 2 शिल्लक राहिला. हा 2 6.6 सोबत कॅन्सल होईल, म्हणजे इथं किती शिल्लक राहील? 3.31 इंटू, आता पॉवर बघा, वरती -34 आणि हा +13, किती शिल्लक राहील? -21. तर वरती शिल्लक राहिला -21 इंटू खाली जो +8 आहे, वर जाऊन -8 इंटू द पॉवर -8, म्हणजे मोमेंटमचं आन्सर आलं 3.31 into 10 31 इंटू 10 to the 10 to the power -29 किलोग्राम मीटर पर सेकंड. per ऑप्शन नंबर कोणतं सॅटिस्फाय करते? ऑप्शन नंबर फर्स्ट सॅटिस्फाय करते. चला, याचा आन्सर फर्स्ट. जर आपल्याला फॉर्म्युला माहित असेल, बाकी सगळे कॅल्क्युलेशन आहे. सगळ्यात सोपा टॉपिक आहे फिजिक्स मध्ये, सगळ्यात सोपा टॉपिक हाच आहे. झाल्यावर सांगा, तिसरा क्वेश्चन चालू करू. झालं सर. चालेल सर. ओके. क्वेश्चन नंबर थर्ड थेरॉटिकल आहे बघा. स्ट्रेंथ ऑफ फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. सांगा, करंट कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं? Intensity of incident radiation. इंटेन्सिटीला प्रोपोर्शनल असतं, कारण फ्रिक्वेन्सीवर ते डिपेंड असतं. कधी प्रायमरी कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड करेक्ट आहे. नंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये थेरॉटिकल क्वेश्चन आहे. व्हेन लाईट इज इन्सिडेंट ऑन सरफेस फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फॉर फोटो इलेक्ट्रॉन. आता जे फोटो इलेक्ट्रॉन इमिट होती त्याच्याबद्दल विचारले. पहिलं काय? व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी सेम फॉर ऑल. बरोबर आहे का? रॉंग आहे. सर. सांगितलं ना की कायनेटिक एनर्जी जी असते सगळ्या इलेक्ट्रॉनची वेगवेगळी असते. एखाद्याची कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते, तर एखाद्याची कायनेटिक एनर्जी मिनिमम असते. सेकंड सेंटेन्स काय म्हटलं मध्ये? मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी डू नॉट डिपेंड ऑन वेव्हलेंथ ऑफ लाईट. चुकीचं आहे ना, वेव्हलेंथ वर डिपेंड असते. हे बघा, कायनेटिक एनर्जी के मॅक्स ही फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते. आपण लिहिलंय बघा, कायनेटिक एनर्जी अँड स्टॉपिंग पोटेन्शियल डिपेंड ऑन फ्रिक्वेन्सी. लिहिलंय ना सेंटेन्स, थर्ड लॉ ऑफ फोटो इलेक्ट्रिक इमिशन मध्ये. मग कायनेटिक एनर्जी जर फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असेल, याचा अर्थ ती वेव्हलेंथवर डिपेंड असणारच आहे. आणि यांनी काय म्हटलंय? डू नॉट डिपेंड. याचा अर्थ हे सेंटेन्स पण चुकीचं झालंय. थर्ड काय? व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ऑर लेस दॅन मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. हे बरोबर आहे, राईट आहे ना? कारण कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू मॅक्झिममच्या बरोबर असेल किंवा मॅक्झिमम पेक्षा कमी असेल, विच मीन्स थर्ड सेंटेन्स इज करेक्ट. थर्ड सेंटेन्स इज ॲक्युरेट. क्वेश्चन नंबर 5. When light falls on photosensitive surface. फोटोसेन्सिटिव्ह सरफेस म्हणजे कोणती प्लेट? इमिटर प्लेट का कलेक्टर प्लेट? कलेक्टर प्लेट. कोणती प्लेट? मीटर. इमिटर प्लेट. Emitter plate. Emitter plate. Electrons are emitted from surface.
द कायनेटिक एनर्जी ऑफ दस इलेक्ट्रॉन डज नॉट डिपेंड ऑन. कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड नसते सांगा. आता Type वरचं of material used for the charge. कशावर डिपेंड असेल? Type of material used for the surface. नाही, त्याच्यावर तर डिपेंड असेलच ना ते. बघा वेव्हलेंथ वर डिपेंड असते, आपण आता वरती बघितलं. Frequency. डिपेंड म्हणजे फ्रिक्वेन्सीवर पण डिपेंड. हो सर. टाइप ऑफ मटेरियल वर पण डिपेंड असेल. कसं बघा, आइन्स्टाईनची इक्वेशन काय? E मायनस फाय नॉट इज इक्वल टू के मॅक्स. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. ही प्लेट घेतली, ही प्लेट घेतली आपण, कोणतं तरी इमिटर प्लेट आहे. इमिटर प्लेटचा वर्क फंक्शन आहे काहीतरी, समजा वर्क फंक्शन असं आहे 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. याच्यावर एक लाईट पडली, त्या लाईटची एनर्जी आहे 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सांगा कायनेटिक एनर्जी किती असेल इलेक्ट्रॉनची? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, बरोबर? 1. आता बघा, आता याच्यामध्ये मी काय करतो, मटेरियलला चेंज करून टाकतो. आता जिथे जो मटेरियल घेतलाय त्याचं वर्क फंक्शन 2 आहे. आता मी मटेरियल घेतो ज्याचा वर्क फंक्शन 2.5 घेऊन टाकू आपण, 2.5. आता मला सांगा कायनेटिक एनर्जी किती असेल? 0.5. 0.5. म्हणजे बघा, मटेरियल चेंज केल्यावर कायनेटिक एनर्जी चेंज झाली का नाही? हो सर. जर झाली म्हणजे टाइप ऑफ मटेरियल यूज वर पण डिपेंड आहे ना, म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे हो सर. हे तिन्हीवर डिपेंड असते. पण आपल्याला विचारले कशावर डिपेंड नाहीये. कशावर डिपेंड नाही? Intensity of light. म्हणजे आपला आन्सर इंटेन्सिटी. Fourth answer, sir. आन्सर ऑप्शन नंबर 4. 4 आहे. चला समोरच्या क्वेश्चन कडे जाऊ. एक मिनिट, याला रफ करून टाकू आपण. हो. एक मिनिट फक्त. आन्सर टिक करून घ्या बरं, नंतर दिसणार नाही आन्सर तुम्हाला. हो सर. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय म्हटलंय? द वर्क फंक्शन ऑफ सबस्टन्स इज 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा एक मटेरियल, त्या मटेरियलचा वर्क फंक्शन दिलंय आपल्याला 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. नंतर म्हटलंय द लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ लाईट, द लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ लाईट that can cause photoelectric emission from this substance is equal to. मग त्याने विचारले खालीलपैकी कोणती वेवलेंथ इलेक्ट्रॉनला बाहेर काढा. या 4 वेवलेंथ दिलाय बघा. 4 वेवलेंथ पैकी कोणत्याही वेवलेंथ इलेक्ट्रॉनला बाहेर काढा. कसं करता येईल सांगा? कसं करता येईल? म्हणजे काय करायचं ऍक्च्युअल मध्ये सांगा? प्रायमरी कंडिशन चेक करा. हे बघा, तुम्हाला सगळ्या 4ही वेवलेंथ माहिती आहे 4 ऑप्शन मध्ये, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ मध्ये. हा जो वर्क फंक्शन आहे, वर्क फंक्शन पासून थ्रेशोल्ड वेवलेंथ काढू. सांगा थ्रेशोल्ड वेवलेंथ किती आहे? जर वर्क फंक्शन 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, थ्रेशोल्ड वेवलेंथ किती आहे? वर्क फंक्शन 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सांगा थ्रेशोल्ड किती आहे? कोणता फॉर्म्युला वापरशाल? 12400 वाला फॉर्म्युला वापरा ना. हा जो फॉर्म्युला आहे आपल्याकडे, पाय नॉट इज इक्वल टू 12000. आता नॅनोमीटर मध्ये, मग 1240 वाला वापरू आपण, कारण सगळे ऑप्शन नॅनोमीटर मध्ये. तर 1240 अपॉन लॅम्बडा इन नॅनोमीटर. लॅम्बडा म्हणजे लॅम्बडा नॉट इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता बघा, फाय नॉट तुम्हाला माहिती आहे,
फाय नॉट तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला लॅमडा नॉट काढायचंय. मग रिअरेंज करता येईल ना? लॅम्बडा नॉट. रिअरेंज जर केलं त्याला काय लिहिता येईल? 1240 अपॉन वर्क फंक्शन. याला सिम्प्लिफाय केला तर हा नंबर किती येईल मग? 1240 भागीला 4 म्हणजे किती? 1240 भागीला 4 किती येईल सांगा? 310. 310. शॉर्ट वेव्हलेंग्थ आली 310 नॅनोमीटर. आता सांगा प्रायमरी कंडिशन काय असते? लॅम्बडा आणि लॅम्बडा नॉट मध्ये काय रिलेशन पाहिजे? प्रायमरी कंडिशन लॅम्बडा आणि लॅम्बडा नॉट मध्ये काय रिलेशन पाहिजे फोटो इलेक्ट्रिक इमिशन साठी? प्लस. रिलेशन बिटवीन लॅम्बडा आणि लॅम्बडा नॉट. Lambda not is greater than equal to lambda. म्हणजे रिलेशन पाहिजे लॅम्बडा नॉट ग्रेटर दॅन इक्वल टू लॅम्बडा. म्हणजे लॅम्बडा नॉट ही वेव्हलेंग्थ 310 ही जास्त पाहिजे, तर कुणापेक्षा जास्त येते? लॅम्बडा. म्हणजे कोणता ऑप्शन असायला पाहिजे? दोन तर कळेल ना आपल्याला. हे आन्सर 400 तर नसणार आहे आणि 540 पण नसणार आहे. म्हणजे एक तर हे पॉसिबल आहे आणि हे पॉसिबल आहे, दोनच पॉसिबल आहे ना. पण याच्यात वर्ड कोणता यूज केला बघा त्याने? लॉंगेस्ट वेव्हलेंग्थ यूज केली. लॉंगेस्ट म्हणजे ज्याला पॉसिबल आहे. म्हणजे आन्सर 310 ना. लॉंगेस्ट 220 आणि 310 मध्ये लॉंगेस्ट म्हणजे मॅक्झिमम वेव्हलेंग्थ. आन्सर असणार आहे 310. 310. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 आन्सर ऑप्शन नंबर 3. ओके चालतं ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. रफ करू याला. रफ करून टाकू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये सांगितलंय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट टेक्स प्लेस इन एलिमेंट ए. हा एलिमेंट ए. एलिमेंट ए मध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पॉसिबल आहे. म्हणजे जर लाईट पडत असेल आणि लाईट पडल्यानंतर इलेक्ट्रॉन बाहेर निघत असेल. नंतर म्हटलं वर्क फंक्शन, इट्स वर्क फंक्शन इज 2.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. याचा वर्क फंक्शन एचा 2.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्यानंतर थ्रेशोल्ड वेव्हलेंग्थ इज लॅम्बडा. याची थ्रेशोल्ड वेव्हलेंग्थ लॅम्बडा दिली. थ्रेशोल्ड वेव्हलेंग्थ म्हणजे लॅम्बडा नॉटला लॅम्बडा म्हटलंय यांनी. नंतर अन अदर एलिमेंट बी हॅव्हिंग वर्क फंक्शन 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. दुसरा मटेरियल आहे त्याचा वर्क फंक्शन आहे 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 5 electron volt. Then find out maximum wavelength that can produce photoelectric effect in B. Threshold wavelength. अच्छा आपल्याला हे विचारले त्याने फाइंड आउट मॅक्झिमम वेव्हलेंग्थ दॅट कॅन प्रोड्यूस फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इन बी. याच्यामध्ये फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट किती असणार तो कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. बघू आपण. म्हणजे वेव्हलेंग्थ विचारली आपल्याला त्याने डायरेक्टली. आपण पकडून घेऊ लाईट सेम पडत होती. इथेची लाईट पडत होती तिची पण वेव्हलेंग्थ लॅम्बडा आणि इथेची लाईट पडत होती तिची पण वेव्हलेंग्थ लॅम्बडा. असं कन्सिडर करून घेऊ. चला काय करता येईल समोर आता? समोर काय करू शकतो आपण? ठीक आहे. समोर असं करू. 2 इक्वेशन लिहू आपण. पण ए साठी एक इक्वेशन लिहू. फॉर ए साठी वर्क फंक्शन काय लिहिता येईल बघा. इक्वेशन लावा. E मायनस फाय नॉट इज इक्वल टू के मॅक्स इक्वेशन लावू आपण. ठीक आहे. मग इथे E च्या जागी काय लिहिता येईल मला? SC बाय लॅम्बडा मायनस फाय नॉट इज इक्वल टू के मॅक्स ए साठी आणि सिमिलरली बी साठी लिहू. फॉर बी साठी पण दुसरे इक्वेशन लिहू. HC
बाय लॅमडा मायनस फाय नॉट, दोन्ही जागी फाय नॉट ची व्हॅल्यू वेगवेगळी, इज इक्वल टू के मॅक्स. के मॅक्स. चला हे इक्वेशन झालं. आता व्हॅल्यू चेंज करून बघू आपण. आता लॅम्बडा नॉटच्या टर्म्स मध्ये आपण काय करूया, दोन्ही जागून लॅम्बडा कॅल्क्युलेट करू शकतो. बघा लॅम्बडा जर कॅल्क्युलेट केलं, नाही इतकं करायची गरज नाही. बघा शॉर्टकट न सांगतो मी तुम्हाला एक. बघा ही जनरल सिच्युएशन होती. त्याने सांगितलं होतं की 2.5 इलेक्ट्रॉन व्होल्टला लॅम्बडा आहे, म्हणजे ही वेव्हलेंथ लॅम्बडा पडत असेल त्यावेळेस. मग 5 इलेक्ट्रॉन व्होल्टला किती असेल. आता वर्क फंक्शन डबल झाला, म्हणजे मला जी लाईट लागेल ती लाईट पण डबल वेव्हलेंथची लागेल ना. पुन्हा एक वेळेस बघा, जर 2.5 इलेक्ट्रॉन व्होल्टला इलेक्ट्रॉन बाहेर पडतोय, मग त्याने विचारलं जर वर्क फंक्शन 5 केला तर एनर्जी ऑफ लाईट किती पाहिजे, त्याच्या डबल पाहिजे, म्हणजे आन्सर डायरेक्टली काय 2 लॅम्बडा येईल. बरोबर आहे का? हॅलो हॅलो, आवाज येतोय ना? हो मग हे बघा इथं 2.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट होतं, लॅम्बडा वेव्हलेंथ इलेक्ट्रॉन बाहेर काढत होता, मग हिची वेव्हलेंथ डबल झाली, तर आपल्याला एनर्जी पण डबल करावं लागेल ना. एनर्जी डबल करावं लागेल म्हणजे लॅम्बडा डबल करावं लागेल, म्हणजे डायरेक्ट रिलेशन होऊन जाईल ऑप्शन नंबर सेकंडचा. थेरॉटिकल क्वेश्चन येतो. त्याच्यात खूप सारे क्वेश्चन थेरॉटिकल असतात, मग आपल्याला क्वेश्चन व्यवस्थित वाचावं लागेल ते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये when light of wavelength lesser than 6000 Armstrong unit, म्हणजे 6000 Armstrong युनिट पेक्षा कमी, इन्सिडंट म्हणजे ही कोणती वेव्हलेंथ आहे, पडणारी वेव्हलेंथ 6000 पकडून घ्या, 6000 Armstrong युनिट. इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड, अप्रॉक्सिमेट वर्क फंक्शन ऑफ मटेरियल. वर्क फंक्शन विचारलं आपल्याला, इथून एनर्जी कॅल्क्युलेट करून घ्या. एनर्जी किती येईल त्या लाईटची, त्या एनर्जीसाठी फॉर्म्युला आहे 12400 भागीला लॅम्बडा इन Armstrong युनिट, म्हणजे किती 6000. याला जर तुम्ही चेंज केलं, सिम्प्लिफाय केलं, तर तुम्हाला 12400 भागीला 6 म्हणजे किती भेटल, ऑलमोस्ट ऑप्शन वाईज बघितलं तर 2 भेटल, 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे एनर्जी किती पडती 2. त्याने विचारलं की फोटो इलेक्ट्रिक इमिशन पॉसिबल आहे, तर त्या मटेरियलचा वर्क फंक्शन किती पाहिजे वर्क फंक्शन अप्रॉक्सिमेट. 2च पाहिजे ना अप्रॉक्सिमेटली, 2 किंवा 2 पेक्षा कमी. आता जस्ट लेसर दॅन म्हटलो तर 6000, मग इथे किती, आता एक खूप लांबचा ऑप्शन झाला, म्हणजे 2च येऊन जाईल इथं. Yes, sir. सेकंड ऑप्शन. ऑप्शन नंबर 8 चं सेकंड, द अप्रॉक्सिमेट वर्क फंक्शन. बरोबर सिम्प्लिफाय केलं. इज इन्सिडेंट, इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड, द अप्रॉक्सिमेट वर्क फंक्शन ऑफ मेटल इज इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. आता त्याच्यात दोन्ही आन्सर येऊ शकतात बरं, कारण याच्यात हे मेन्शन नाही केलं कायनेटिक एनर्जी 0 आहे का किती आहे. कायनेटिक एनर्जी 0 कधी असेल, ज्यावेळेस लाईटची एनर्जी पडली 2 आणि वर्क फंक्शन पण 2 आहे. इलेक्ट्रॉन बाहेर तर येईल पण करंट जमा नाही करणार. आणि दुसऱ्या केसमध्ये काय येतं की कायनेटिक एनर्जी पण असेल, तर हे पण आन्सर येऊ शकतं त्याचं, दोन्ही पण आन्सर येईल त्याचे. आता मोस्ट प्रोबेबल कोणते ते सांगता येणार नाही का, कारण कायनेटिक एनर्जी बद्दल काही सांगितलेलं नाही. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट सेकंड बोथ आर करेक्ट, बिकॉज कायनेटिक एनर्जी नॉट मेन्शन. पहिला आन्सर कधी जर कायनेटिक एनर्जी असेल त्याला तर, आणि दुसरं कधी कायनेटिक एनर्जी 0 असेल तर, मग दोन्ही पण कंडिशन पॉसिबल याच्यामध्ये. 8 नंबरचं यांनी ऑप्शन नंबर फर्स्ट देऊन ठेवलंय आन्सर की मध्ये, सेकंड पण आन्सर बरोबर आहे त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये surface of sodium illuminated by
6000 एमस्ट्रॉंग युनिट. लाईट पडली 6000 एमस्ट्रॉंग युनिट. लॅम्बडा 6000 एमस्ट्रॉंग युनिट. वर्क फंक्शन ऑफ सोडियम, याचा वर्क फंक्शन दिलाय. फाय नॉट इज इक्वल टू 1.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. नंतर म्हटलंय मिनिमम कायनेटिक एनर्जी. मिनिमम कायनेटिक एनर्जी किती असेल? के मिनिमम विचारला बरं. आता बघा मी तुम्हाला सांगितलं जितके इलेक्ट्रॉन बाहेर येतात सगळ्यांची कायनेटिक एनर्जी व्हॅरी करते. आपण जितके फॉर्म्युला घेतो त्याच्यामध्ये मॅक्स घेतो, पण याने विचारलं मिनिमम. मी म्हटलं के मॅक्स 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, तर के मिनिमम किती असू शकतो? कमीत कमी किती असेल? 0. लक्षात घ्या, के मॅक्स ला किती असू द्या, पण सगळ्यात शेवटचा जो बाहेर येणार आहे त्याची कमीत कमी कायनेटिक एनर्जी किती असेल? तर नेहमी 0 असेल. म्हणजे हा पार्ट नेहमी लक्षात घ्या. के मिनिमम जर विचारला कधी, ऑलवेज 0 इज ऑलवेज 0. म्हणजे आन्सर येईलच हे. हा, पण जर त्याने विचारलं असतं की के मॅक्स किती आहे, जर के मॅक्स विचारलं असतं तर के मॅक्स साठी मी फॉर्म्युला लावला असता, ई मायनस फाय नॉट इज इक्वल टू के मॅक्स चा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लावला असता, ई मायनस फाय नॉट इज इक्वल टू के मॅक्स लावला असता. मग एनर्जीच्या जागी एनर्जी कॅल्क्युलेट करून घेतली असती. कोणत्या ना? 12400 डिवायडेड बाय लॅम्बडा 6000 ना. इथून एनर्जी कॅल्क्युलेट करून घेतली असती, एनर्जीची व्हॅल्यू इथं ठेवली असती. वर्क फंक्शन दिलेलाच होता, वर्क फंक्शनची व्हॅल्यू इथं ठेवली असते आणि के मॅक्स कॅल्क्युलेट करून घेतलं असतं. नेहमी लक्षात ठेवा, फॉर्म्युलामध्ये नेहमी के मॅक्स असतो, के मिनिमम ची व्हॅल्यू नेहमी 0 असते. दॅट्स वाय क्वेश्चन नंबर 9 हॅज ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये म्हटलंय की द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन इमिटेड फ्रॉम सरफेस when photon of energy 6 electron volt falls on it is 4 electron volt. म्हणजे ज्यावेळेस एनर्जी, लाईट ऑफ एनर्जी, किती लाईट ऑफ एनर्जी? 4 का 6? 6. बघा ना, when photon of energy 6 electron volt म्हणजे फोटॉनची एनर्जी 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किती आहे? तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याने विचारलंय, काय विचारलंय त्याने? स्टॉपिंग पोटेन्शियल किती आहे? स्टॉपिंग किती आहे? स्टॉपिंग 4 आहे. 4. रिलेशन कोणतं आहे स्टॉपिंग पोटेन्शियल कायनेटिक एनर्जीचं? रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी आणि स्टॉपिंग पोटेन्शियल. V naught is equal to K max. हा, के मॅक्स इज इक्वल टू EV नॉट. मग के मॅक्स च्या जागी याची व्हॅल्यू ठेवली 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू EV नॉट. मग ई नाही कॅन्सल झाला, म्हणजे आन्सर किती आलं? 4 व्होल्ट. मग 4 व्होल्ट म्हणजे हे आन्सर. नेहमी लक्षात ठेवा, जितकी कायनेटिक एनर्जी असेल त्याच्यातून ई काढून टाकायचा, म्हणजे नेहमी तुम्हाला स्टॉपिंग पोटेन्शियल भेटेल. जसं इथे 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट होतं तर 4 आन्सर आला. क्वेश्चन नंबर 10 चा ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 ला थोडे हे करू, आपण रफ करून टाकू. क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय म्हटलंय बघा. when point source of monochromatic light is at a distance 0.2 meter from photoelectric cell. आता तुम्ही एनसीईआरटी वाचला असाल तर तुम्ही त्याच्यात फोटो सेल वाचला असेल. तुम्हाला सांगितलं होतं मी फोटो सेल रीड करायला, असं सांगितलं तरी एनसीईआरटी मध्ये रीड करून घ्या. फोटो सेल म्हणजे काय? जो लाईट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वर काम करतो त्याला फोटो सेल म्हणायचं. फोटो सेलचं काय काम असतं? तर लाईट एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं काम असतं फोटो सेलचं. मग आपण पकडला की हा फोटो सेल आहे, हा फोटो सेल. काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये? when point source
of monochromatic light is at a distance 0.2 meter from photoelectric cell. Cut off voltage and stopping potential are. म्हणजे याच्यापासून पॉइंट सोर्स, अच्छा असा पकडू आपण की हा एक पॉइंट सोर्स आहे, म्हणजे बल्ब आहे, बल्बला पकडून घ्या, हा बल्ब, आणि या बल्ब पासून 0.2 मीटर वर हा फोटोसेल, फोटोसेलला असा काढू आपण, इट इज फोटोसेल, फोटोसेल. तर काय म्हटलंय, फोटोसेलचं जे कट ऑफ व्होल्टेज आहे, कट ऑफ व्होल्टेज म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल, कट ऑफ व्होल्टेज आहे 0.6. लेक्चरचं टायमिंग काय होईल चालतं? आणि करंट दिलंय त्याने, करंट किती आहे, करंट मेन्शन केलंय 18 मिली एम्पियर, 18 मिली एम्पियर करंट. नंतर काय म्हटलं, नंतर म्हटलं त्याने इफ द सेम सोर्स इज प्लेस 0.6 मीटर अवे फ्रॉम फोटो इलेक्ट्रिक सेल. मग त्याने म्हटलं या सोर्सला, म्हणजे या दोघांमधलं डिस्टन्स, हा केस 1, केस 1. केस 2 मध्ये काय केलंय त्यांनी, केस 2 मध्ये डिस्टन्स, हे जे मधातलं डिस्टन्स आहे बाकी सगळं सेम आहे, हे मधातलं डिस्टन्स 0.2 च्या जागी 0.6 मीटर केलं. तर त्याने विचारलं आता स्टॉपिंग पोटेन्शियल किती असेल आणि करंट किती असेल. 0.6. मला सांगा काय चेंज केलं दोन्ही पण सिच्युएशन मध्ये आपण, डिस्टन्स, बरोबर, डिस्टन्स चेंज केल्यामुळं हो स्टॉपिंग पोटेन्शियल चेंज होईल का, हो नाही. नाही नाही. डिस्टन्स चेंज केलं तर काय चेंज होतं, फ्रिक्वेन्सी चेंज होती का इंटेन्सिटी चेंज होते. फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी कधी चेंज होत नाही बेटा, फ्रिक्वेन्सी नेहमी कॉन्स्टंट असते, इंटेन्सिटी. इंटेन्सिटी चेंज होती. बघा ना, तुम्ही लाईटच्या जवळ आहे तर तुमच्या अंगावर जास्त इंटेन्सिटी पडेल, दूर जा इंटेन्सिटी कमी होईल. म्हणजे व्हेन डिस्टन्स चेंजेस इंटेन्सिटी चेंजेस, है ना. म्हणजे इंटेन्सिटी चेंज झाल्यावर स्टॉपिंग पोटेन्शियल चेंज होतं का, नाही. नाही. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल आता पण किती असणार आहे, 0.6. 0.6. स्टॉपिंग पोटेन्शियल वर काही इफेक्ट होणार नाही. हा, पण करंट चेंज होईल ना, कारण इंटेन्सिटी चेंज झाली. मी तुम्हाला रिलेशन सांगितलं होतं, इंटेन्सिटी आणि करंट मध्ये काय रिलेशन आहे सांगा. याला I1 म्हणू आपण, याला I2 म्हणू. इथला डिस्टन्स, या डिस्टन्सला D1 म्हणा. हे डिस्टन्स D2 म्हणा. इंटेन्सिटी आणि करंट मध्ये काय रिलेशन, डायरेक्टली इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, सॉरी इनवर्सली प्रोपोर्शनल टू इनवर्सली कटच केलं नव्हतं डिस्टन्स स्क्वेअर. हे करंट आहे बरं, करंटला स्मॉल आय ना इंडिकेट करू आपण. ते होईल का व्हिडिओ तसं चालू राहिलं, त्याला चार्जिंग लावून दिलं नेट बंद करून. हे करंट आणि करंट आणि इंटेन्सिटीचं रिलेशन ओपन झालं आता. प्रोपोर्शनल. आता बघा, करंट आणि डिस्टन्स इनवर्स रिलेशन झालं ना, म्हणजे असं लिहिता येईल मला. दोन केस बनवू आपण, I2 डिवायडेड बाय I1 इज इक्वल टू, सांगा काय लिहिता येईल, 0. D1 बाय D2 चा होल स्क्वेअर. हो D1 बाय D2 चा होल स्क्वेअर. आता इथं ठेवा, D1 किती आहे तर D1 0.2 आहे, 0.2, आणि D2 किती आहे तर D2 आहे 0.6. 0.6. 0.6 चा स्क्वेअर, मग 0.2 बाय 0.6 म्हणजे 3 ना, आणि 3 चा स्क्वेअर किती 9. म्हणजे आता करंट इकडे ठेवा, I1 ला इकडे पाठवा. I1 ला जर इकडे पाठवलं ते काय होईल बघा, I1 ला इकडे पाठवलं तर मला लिहिता येईल मला I2 इज इक्वल टू I1 बाय 9. I1 किती आहे, I1 18 मिली एम्पियर, क्वेश्चन मध्ये मेन्शन केलंय, डिवायडेड बाय 9 म्हणजे करंट किती झालं 2 मिली एम्पियर. म्हणजे नंतरच्या सिच्युएशन मध्ये जे करंट असेल इथं I2 झालं असेल नंतर वाचना सर हा. 0.2 by 0.6 का होल स्क्वायर आपने 9 लिया, वो 0.3 होना चाहिए.
हाँ जीरो सॉरी, पॉइंट सिक्स बड़ा हाँ बराबर 1/9 बड़ा आएगा इसमें। हाँ 1/9 आएगा, एक मिनट, हाँ 1/9 यहाँ पे बराबर आगे बराबर लिखा है ना। हाँ ये 1/9, 1/3 का स्क्वायर 1/9, और ये I2 बाय राइट, तो ये 2 मिली एम्पियर आ गया, तो यहाँ पे लिख देंगे I2 की वैल्यू आई 2 मिली एम्पियर। 2 million. मतलब डिस्टेंस चेंज करने पे स्टॉपिंग पोटेंशियल एज इट इज रहेगा, करंट घटेगा 2 मिली एम्पियर। अब ऑप्शन चेक करेंगे कौन सा ऑप्शन है। तो ऑप्शन में पहले उत्तर दिया है स्टॉपिंग पोटेंशियल, फर्स्ट ऑप्शन स्टॉपिंग पोटेंशियल 0.2 गलत है। सेकंड है स्टॉपिंग पोटेंशियल 0 0.6. बराबर है। थर्ड गलत है क्योंकि करंट 0.6 बोला उसने, गलत हो गया। और फोर्थ में 18 बोला, ये भी गलत होगा, व्हिच मींस ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट, Second. राइट। Yes. यस। चलो क्वेश्चन नंबर 12 पे बढ़ते हैं। क्वेश्चन नंबर 12, ठीक, ठीक, जस्ट अ मोमेंट। ठीक है, क्वेश्चन नंबर 12, क्वेश्चन नंबर 12 में क्या बोला है देखो। क्वेश्चन नंबर 12 में बोला है अपने से, क्वेश्चन नंबर 12 में बोला है मैक्सिमम वेवलेंथ ऑफ लाइट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट फ्रॉम मेटल 200 नैनोमीटर। मैक्सिमम वेवलेंथ ऑफ लाइट मतलब लाइट की वेवलेंथ दी है। मान लो कोई सरफेस है, ये वाला सरफेस, इस सरफेस के ऊपर एक लाइट गिरी, तो इसकी वेवलेंथ दे के रखी 200 नैनोमीटर, 200 नैनोमीटर। बाद में बोला मैक्सिमम काइनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन विच इज इमिटेड बाय द रेडिएशन ऑफ वेवलेंथ 100 नैनोमीटर विल बी। तो उसने बोला है कि जब वेवलेंथ, अब देखो, हाँ अब जब वेवलेंथ 200 गिरी होगी तो इस मटेरियल का कुछ ना कुछ वर्क फंक्शन रहा होगा, और यहाँ से कुछ ना कुछ इलेक्ट्रॉन बाहर निकले होंगे, तो उसकी कुछ ना कुछ काइनेटिक एनर्जी रही होगी। तो Kinetic energy. काइनेटिक एनर्जी के बोल देते हैं अपन इसके। बाद में क्या बोला उसने कि मैक्सिमम काइनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन विच इज इमिटेड बाय रेडिएशन ऑफ 100 नैनोमीटर विल बी। अब दूसरा केस, मटेरियल सेम है, मटेरियल सेम है, अब इसके ऊपर लाइट जो गिरी उसकी वेवलेंथ है 100 नैनोमीटर। तो इसने बोला अब काइनेटिक एनर्जी मिली होगी वो काइनेटिक एनर्जी कितनी होगी, तो इसको के डैश बोलो। अब क्या कर सकते हैं देखो, यहां से अपन चलो दो इक्वेशन बना लो, यहां से एनर्जी निकाल सकते हैं अपन। देखो अगर वेवलेंथ 200 नैनोमीटर है तो एनर्जी कितनी आएगी, एनर्जी का फॉर्मूला 1240 अपॉन लैम्बडा इन नैनोमीटर, तो 1240 डिवाइडेड बाय 200, तो ये 6.2. कैंसल, और ये 0 से इधर मतलब 6 पॉइंट कितना 2 ना, तो ये एनर्जी मिल गई 6.2 इलेक्ट्रॉन वोल्ट। और यहाँ पे फिर से ये कितना आएगा, फिर 12.4 आएगा नहीं, तो इसकी एनर्जी 12.4। ये समझा क्या 12.4 कैसे है, 1240 अपॉन 100 12.4 आएगा ना। इसके दो केस बना Yes, लेते हैं yes. अपन, इसके दो केस बना लेते Yes, हैं। sir. ठीक है, इसके दो केस बना लो अभी। तो इसका एक केस बनाएंगे अपन, E माइनस फाइ नॉट, E माइनस फाइ नॉट इज इक्वल टू K, या इसको मैं फिर ऐसे भी लिख सकता हूँ, कैसे लिख सकता हूँ मैं,
E माइनस के इज इक्वल टू, लेकिन अपने को काइनेटिक एनर्जी पता नहीं है ना, वर्क फंक्शन पता होना चाहिए तब तक। मैक्सिमम काइनेटिक एनर्जी ऑफ लाइट इमिटेड, ठीक है। इसको ऐसे भी लिखा जा सकता है, वर्क फंक्शन। ओके, ये आ गया। अब यहाँ पे कर लेते हैं। तो यहाँ पे क्या होगा ये, या फिर तुम लॉजिक, तुम थर्ड जो लॉ है, थर्ड लॉ से भी देख सकते हो। थर्ड लॉ से क्या है देखो, थर्ड लॉ से अगर तुमको देखना है, मैंने तुमको बोला था काइनेटिक एनर्जी किसके ऊपर डिपेंड होती है? काइनेटिक एनर्जी फ्रीक्वेंसी। काइनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रीक्वेंसी ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रीक्वेंसी, मतलब वेवलेंथ को कैसी प्रोपोर्शनल? इनवर्सली ना। समझ गए क्या तुम? काइनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रीक्वेंसी विच मींस इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ ना। यस सर। बराबर है क्या? हाँ, तो इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ, इनवर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ। तो दो केस बनाओ, दो केस क्या लिख सकते हैं देखो, k डैश बाय k इज इक्वल टू, क्या लिखेंगे बोलो आगे? किसकी वेवलेंथ? इसको लैम्बडा 1 बोल दो, इसको लैम्बडा 2 बोलो। लैम्बडा 1 बाय लैम्बडा 2 की लैम्बडा 2 बाय लैम्बडा 1 बोलो। किती वाजले एक वाजला मला काय होता ना, पाऊण तास 40 मिनिटं। उल्टा होगा नहीं, लैम्बडा 1 बाय लैम्बडा 2। ये लैम्बडा 1 कितना है मेरे पास? 200, ये 200, और लैम्बडा 1 कितना है? 100। मतलब ये काइनेटिक एनर्जी कितनी हो जाएगी? डबल, मतलब 2 आएगा इसको सॉल्व करने पे। मतलब जो k डैश होगा, k डैश इज 2 टाइम्स ऑफ k, मतलब काइनेटिक एनर्जी डबल हो जाएगी। अब पहले की काइनेटिक एनर्जी कितनी थी? अब वो यहाँ पे मेंशन ही नहीं करके दिया। रहने दो, इस क्वेश्चन को बाद में बताता हूँ मैं, इसको रहने देते अपन, स्टार करके रखते इसको 12 नंबर को। इसका आंसर नहीं आ रहा इसका, चलो इसको रहने दो फिलहाल। ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13। ये ग्राफ बोला था मैंने क्लास में, बोला था कि देखो एक बार क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 13 में क्या बोला है? द स्टॉपिंग पोटेंशियल एज अ फंक्शन ऑफ फ्रीक्वेंसी इज इंसिडेंट ऑन रेडिएशन इज प्लॉटेड फॉर 2 डिफरेंट सरफेस A और B। द ग्राफ शोज दैट वर्क फंक्शन ऑफ A, पहले तो बोलो किसका वर्क फंक्शन ज्यादा है, A का कि B का? किसका वर्क फंक्शन ज्यादा है, A का कि B का? B का। B का ना। तो A और B हाँ। को कंपेयर करना है, तो इसने क्या बोला है? ग्राफ शोज दैट वर्क फंक्शन ऑफ A, तो A का वर्क फंक्शन B के कंपैरिजन में कम की ज्यादा? कम। कम, मतलब कौन सा आंसर? सेकंड आंसर। देखो, द ग्राफ शोज दैट वर्क फंक्शन ऑफ A का वर्क फंक्शन कम है एज कंपेयर टू B, दैट्स व्हाई आंसर ऑप्शन नंबर सेकंड आ जाएगा। सेकंड, यस सर। नाउ क्वेश्चन नंबर 14 देख लेते एक बार। क्वेश्चन नंबर 14 में द स्लोप ऑफ ग्राफ बिटवीन, द स्लोप ऑफ ग्राफ बिटवीन स्टॉपिंग पोटेंशियल, किसके बीच में ग्राफ है? स्टॉपिंग पोटेंशियल एंड फ्रीक्वेंसी के ग्राफ में। तो बोलो इसका ये क्या होता है? स्टॉपिंग पोटेंशियल और फ्रीक्वेंसी के बीच में जो ग्राफ होता है उसका स्लोप क्या होता है? h के h बाई e। स्लोप बिटवीन स्टॉपिंग पोटेंशियल एंड फ्रीक्वेंसी, h और h बाई e। अरे लिखा था ना लास्ट टाइम, शायद कल के लेक्चर में लिखा था मैंने, कल के लेक्चर के स्टार्ट में बोला था ये दो ग्राफ होते हैं। देखो h बाई e इज करेक्ट आंसर। जब भी स्टॉपिंग पोटेंशियल और फ्रीक्वेंसी का ग्राफ होगा तो उसका स्लोप h बाई e,
और काइनेटिक एनर्जी और फ्रीक्वेंसी का ग्राफ होगा तो उसका स्लोप h होता है। Yes. Yes. ओके ठीक है, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15। तो क्वेश्चन नंबर 15 में क्या है, बाय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, बाय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आइंस्टाइन प्रूफ। अब आइंस्टाइन ने क्या प्रूव किया वो बताना है अपने को। तो आइंस्टाइन ने Kinetic energy. क्या किया इसमें, हेलो आइंस्टाइन ने क्या प्रूफ किया, E इज इक्वल टू एच। एक्चुअली ये भी गलत है, उसने क्या प्रूफ किया था, E माइनस फाइव नॉट max प्रूफ किया। लेकिन इसको प्रूफ करने के लिए उसने एच न्यू का सहारा लिया था ना, दैट्स व्हाई अपन बोलेंगे कि ये आंसर है ऑप्शन। ये तो सिंपल बात नहीं है, तो पहले से पता है, रिलेटिविटी में आता है। सर तुमचा आवाज कमी येतोय. तुम्ही ऑडिओ बंद करा, कोणाच तरी ऑडिओ चालू आहे। मयूरचा मयूर नवनाथ. Yes, sir. मयूर आवाज बंद करा। माईक बंद कर. हा ठीक आहे, आणि हा जो पार्ट होता माईक बंद करते. मायनस आर एच सी बाय एन स्क्वेअर हा पुढच्या टॉपिक मध्ये बघायला भेटेल, त्याच्यामुळे हा तर नाहीये। याचा आन्सर इज इक्वल टू एच न्यूज आहे डायरेक्टली, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला। असा क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार नाही बरं, त्याच्यात दिलाय त्यांनी उभं। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16। क्वेश्चन नंबर 16 मध्ये विच ऑफ द फॉलोइंग शोज पार्टिकल नेचर ऑफ लाईट। आता टोटल मी सांगितलं होतं तुम्हाला 5 एक्सपेरिमेंट आहे, त्याच्यातले 2 एक्सपेरिमेंट पार्टिकल नेचर शो करतात, 3 एक्सपेरिमेंट वेव्ह नेचर शो करतात। सांगितलंय का? बघा टोटल 5 एक्सपेरिमेंट असतात। एक इंटरफेरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन आणि अजून 2 असतात। एक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आपण बघितला तो, आणि एक असतो कॉम्प्टन इफेक्ट। हे 2 इफेक्ट काय करतात, हे 2 इफेक्ट पार्टिकल नेचर ऑफ लाईट शो करतात। पार्टिकल नेचर, आणि हे जे 3 एक्सपेरिमेंट असतात, हे 3 एक्सपेरिमेंट हे शो करतात वेव्ह नेचर ऑफ लाईट। हे 3 ऑप्टिक्स मधला पार्ट आहे। ऑप्टिक्स झाल्यावर समजेल तुम्हाला ऑप्टिक्स, आणि हा मॉडर्न फिजिक्सचा पार्ट आहे। आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघितला, कॉम्प्टन इफेक्ट समोरच्या टॉपिक, हे मॉडर्न फिजिक्स मधलं, इट इज मॉडर्न फिजिक्स। मग तुम्हाला आन्सर समजला असेल आता याचं काय विचारलं होतं, विच ऑफ द फॉलोइंग शोज पार्टिकल नेचर। तर पार्टिकल नेचर कोण शो करतो, त्याच्यात रिफ्रॅक्शन, पी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फक्त 2च, बाकी सगळे वेव्ह नेचर शो करतात। चालतंय ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17। क्वेश्चन नंबर 17 मध्ये हे लिहून घ्या बरं तुम्ही, हे लक्षात असू द्या, हे वेव्ह नेचर। नेक्स्ट मध्ये काय म्हटलंय, क्वेश्चन नंबर फोटोसेलचाच क्वेश्चन आहे 17। अ फोटोसेल इल्युमिनेटेड बाय सोर्स ऑफ लाईट which is placed at a distance d from cell. If the distance become d by 2, number of electron emitted per second. Number of electron per second म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर सेकंड म्हणजे काय, करंट। एका सेकंड मध्ये जितके जास्त हे असेल इलेक्ट्रॉन, तितकं जास्त करंट। तसा करंटचा फॉर्म्युला असतो, हा फॉर्म्युला I इज इक्वल टू Q बाय T। मग बघा डिस्टन्स जर हाफ झालं तर करंट काय होणार आहे बरं सांगा। आता आपण रिलेशन लिहिलंय, डिस्टन्स आणि करंटचं रिलेशन लिहिलं होतं ना आपण आता। डिस्टन्स हाफ झालं तर करंट काय होईल, वाढेल. नाही ना,
हा बरोबर, वाढेल. किती ना वाढेल? राईट राईट, वाढेल. किती ना वाढेल? 4 times. 4 टाइम्स. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना ते, त्याच्यामुळे 4 टाइम्स होऊन जाईल ते. हे रिलेशन इंटेन्सिटी, सॉरी करंट किंवा इंटेन्सिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. म्हणजे डिस्टन्स हाफ झालं तर करंट 4 टाइम्स होईल, त्याच्यात स्क्वेअरिंग होईल ना, 4 टाइम्स होईल म्हणजे आन्सर येईल 4 टाइम्स. 17चा आन्सर ऑप्शन नंबर सेकंड. ठीक. नेक्स्ट 17 नंतर समोर चलो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18 मध्ये काय बघा. 18 मध्ये म्हटलंय ग्राफ प्लॉटेड बिटवीन, कशामधला ग्राफ या, तर हा ग्राफ आहे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी अँड फ्रिक्वेन्सी. ग्राफ लक्षात घ्या. म्हणजे याचा स्लोप काय असतो मग सांगा? मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी अँड फ्रिक्वेन्सीचा ग्राफ आहे. स्लोप काय असेल? बोला. ग्राफ बिटवीन मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी अँड फ्रिक्वेन्सी, त्याचा स्लोप काय असतो? काय स्लोप आहे? एच ना, एच असतं ना. इतका वेळ थोडी लागला पाहिजे आन्सरला. एच असतो स्लोप. सिंपल. स्टॉपिंग पोटेन्शियल फ्रिक्वेन्सीचा असेल तर एच बाय, आणि कायनेटिक एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी असेल तर एच. नेक्स्ट, फोटॉन ऑफ एनर्जी 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट इन्सिडेंट ऑन मेटल सरफेस, वर्क फंक्शन 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किती? 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी पडली, 4 वर्क फंक्शन आहे, तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किती? 2 electron volt. 2. आणि मिनिमम 0. राईट. 0. इथं मॅक्झिमम विचारलं म्हणून आन्सर येईल 2. एखाद्या वेळेस इथं मिनिमम विचारलेलं असतं आणि आपण आपला फॉर्म्युला लावतो, तर ते लक्षात ठेवा. चला, मिनिमम विचारलंय का मॅक्झिमम? मिनिमम म्हटलं तर नेहमी आन्सर 0 असेल. नेक्स्ट, light of frequency nu incident on metal of threshold frequency nu, then work function of metal will be. वर्क फंक्शनचा फॉर्म्युला सांगा मला. वर्क फंक्शनचा फॉर्म्युला फ्रिक्वेन्सीच्या टर्म्स मध्ये काय असतो? वर्क फंक्शनचा फॉर्म्युला फ्रिक्वेन्सीच्या टर्म्स मध्ये लिहिलेला आहे. फॉर्म्युला वर्क फंक्शनचा काय फॉर्म्युला आहे? त्याने फक्त बाकीचा डेटेस्ट काय घेणे, फक्त त्याने विचारलंय वर्क फंक्शन ऑफ मेटल विल बी. फॉर्म्युला काय आहे त्याचा? जर त्याची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न्यू असेल तर काय फॉर्म्युला असतो? एनर्जी वर्क फंक्शन इज इक्वल टू एच न्यू नॉट. हाच फॉर्म्युला आहे ना. ठीक आहे. वर्क फंक्शनचा फॉर्म्युला ऑप्शन नंबर सेकंड. बरोबर आहे का? येस सर. क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 मध्ये काय? वर्क फंक्शन ऑफ फोटो इलेक्ट्रिक मटेरियल इज 3.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. वर्क फंक्शन देऊन ठेवलं याच्यामध्ये. वर्क फंक्शन 3.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि त्याने काय विचारले? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी सांगा किती असेल. सांगा, फॉर्म्युला सांगा. हाच फॉर्म्युला का? कोणता फॉर्म्युला? हा फॉर्म्युला का वर्क फंक्शनचा याचा? हा फॉर्म्युला का? हा फॉर्म्युला की हा फॉर्म्युला? और फाय नॉट इज इक्वल टू एच न्यू नॉट बाय ई. कोणता? फर्स्ट और सेकंड? First. मला सांगा, आपण जेव्हा फर्स्ट फॉर्म्युला लिहिला, मी तुम्हाला सांगितलं होतं वर्क फंक्शनचं, मग ते एनर्जीचं युनिट काय असतं? जूल का इलेक्ट्रॉन व्होल्ट? Electron volt.
इलेक्ट्रॉन व्होल्ट थोडी असतं. एक मिनिट, जूल. जूल असतं ना. Yes. स्क्रीन दिस. एक 1 मिनिट फक्त. दिसती का स्क्रीन? दिसती का? हो सर, आता हो. दिसते. दिसते ना, ठीक आहे. हो सर. Yes. ठीक आहे, चालेल. हे बघ, हा आपण हा ज्यावेळेस फॉर्म्युला लिहितो, हा फॉर्म्युला, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं याचं आन्सर जूल मध्ये असतं की इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये? जूल मध्ये आन्सर असतं. आता मला इथं बघा वर्क फंक्शन कशात देऊन ठेवला? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. म्हणजे मला कोणता फॉर्म्युला वापरावा लागणार? हा फॉर्म्युला वापरावा लागेल ना. समजलंय का तुम्हाला? लक्षात आलं का? कारण याचे आन्सर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये ना, याचे आन्सर इलेक्ट्रॉन, आणि वर्क फंक्शन आपल्याला ऑलरेडी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये देऊन ठेवलं. हा जर वर्क फंक्शन जूल मध्ये असता तुम्ही पहिला फॉर्म्युला वापरला असता. क्लिअर आहे का? Yes sir. चालतं. Yes, आता sir. Yes, sir. आता सिम्प्लिफाय करू शकतो ना आपण याला. आता फक्त व्हॅल्यू ठेवायच्या इथं. व्हॅल्यू जर ठेवली तर मला काय भेटेल बघा. फाय नॉटच्या जागी मी ठेवल, फाय नॉटच्या जागी 3.3 इज इक्वल टू एचच्या जागी 6.62 इंटू 10 to the power मायनस न्यू नॉट काढायचं आहे, डिवायडेड बाय ई 1.6 10 to the power -19. मग न्यू नॉट इज इक्वल टू किती येईल बघा. सिम्प्लिफाय करू याला. 3.3 इंटू 1.6 इंटू 10 to the power -19 डिवायडेड बाय मध्ये किती येईल मग? 6.62 इंटू 10 to the power -34. आता 3.3 ना 6.62 कॅन्सल, म्हणजे शिल्लक राहिला 2. हा 2 ना 1.6 कॅन्सल, तिथे शिल्लक राहिला 0.8. मग न्यू नॉट आला 0.8. आणि आता पॉवर बद्दल, हे -19 आहे, हे +-34 आहे. -34 वर गेला +34. मग 10 to the power 34 इंटू 10 to the power -19. हा किती शिल्लक राहणार आहे? 34 मधून 19 गेला तर हा शिल्लक राहील बघा 15 ना. 34 - 19, 34 - 20 किती? 24, 14, 15 शिल्लक राहील. म्हणजे न्यू नॉट आला 0.8 इंटू 10 to the power 15 हर्ट्स. म्हणजे ऑप्शन कोणते येईल मग? 8 इंटू 10 to the power 14, म्हणजे ऑप्शन नंबर 4. समजले तुम्हाला? फॉर्म्युला चूज करता आला पाहिजे तुम्हाला. इलेक्ट्रॉन व्होल्ट जूल मुळे खूप कन्फ्युजन होतं. ते कन्फ्युजन तुम्हाला समजलं पाहिजे काय आहे म्हणून. क्लिअर? चालतं. Yes sir. 22 नंबर. 22 तर सोपा आहे. व्हॅल्यू ऑफ प्लँक कॉन्स्टंट. काय आन्सर सांगा? प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू समोरच लिहिलेले तुमचे आन्सर. कोणते आन्सर आहे? सांगा. प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू कोणता आन्सर? थर्ड ऑप्शन. फर्स्ट का फोर्थ? हे तर येणारच नाही ना. हे काय किलोग्राम मीटर स्क्वेअर थोडी युनिट असतं त्याचं. फर्स्ट फोर्थ युनिट काय आहे? प्लँक कॉन्स्टंटचं युनिट सांगा. युनिट काय? प्लँक कॉन्स्टंटचं युनिट जूल पर सेकंड. जूल पर सेकंड का जूल सेकंड? जूल पर सेकंड. जूल सेकंड युनिट आहे त्याचं. बघा एनर्जीचा फॉर्म्युला असतो एच न्यू. मग एच काय लिहिता येईल मला? ई बाय एनर्जीचं युनिट काय असतं? जूल. फ्रिक्वेन्सीचं युनिट सांगा मला काय असतं? फ्रिक्वेन्सीचं युनिट हर्ट्स. दुसरं एक युनिट असतं. कोण आहे? कोण लिहित आहे स्क्रीनवर? आहे रिमूव्ह करा जरा, रफ करा त्याला. हा
फ्रिक्वेन्सी युनिट काय हर्ट्स पण आहे. दुसरं एक युनिट सेकंडच्या टर्म्स मध्ये सेकंड का पर सेकंड पर सेकंड. पर सेकंड युनिट असतं. म्हणजे इथं काय लिहिता येईल मला पर सेकंड. पर सेकंड म्हणजे सेकंड टू द पॉवर -1 कारण रिव्हॉल्युशन पर सेकंड युनिट असतं. पर सेकंड म्हणजे सेकंड टू द पॉवर -1 तर मग खाली पर पुन्हा लावू शकतो आपण. पर सेकंड म्हणलं वर जाईल ना म्हणजे युनिट काय पाहिजे याचं जूल सेकंड युनिट याचं लक्षात ठेवा. युनिट प्लँक कॉन्स्टंट युनिट जूल सेकंड. मग सांगा कोणता आन्सर फर्स्ट का फोर्थ. फर्स्ट येणारच नाही ना आता कारण तिथं जूल सेकंड म्हटलेलं आहे. आन्सर फोर्थ आन्सर जूल पर सेकंड इनवर्स म्हणजे जूल सेकंड. समजले. ओके ठीक आहे. पुढं क्वेश्चन नंबर 23. when UV rays incident on metal plate then photoelectric effect does not occur. त्याने म्हटलंय की जर UV रेज मेटल प्लेट वर पडला तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होत नाही. मग UV लाईटच्या जागी कोणती लाईट वापरावं लागेल सांगा. सांगा. when UV light incident on metal plate photoelectric effect does not occur. मग त्याच्याऐवजी कोणता लाईट वापरावा लागेल. त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीवाला. त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीवाला कोण आहे. UV लाईट पेक्षा जास्त एनर्जी कुणाची आहे. UV पेक्षा जास्त एनर्जी कुणाची आहे. UV पेक्षा जास्त स्पेक्ट्रम सांगितला होता मी रेडिओ पासून कॉस्मिक पर्यंत. UV नंतर सगळ्यात जास्त एनर्जी कुणाची असते. UV नंतर एक्स-रे. इन्फ्रारेडची एनर्जी कमी असते. रेडिओची एनर्जी सगळ्यात कमी असते. लाईट वेव्हचा मिनिंगच बनत नाही. लाईट वेव्ह काय सगळं कॉम्बिनेशन या सगळ्यांचं म्हणजे याचा यूज नाही. एक्सरे म्हणजे जर UV नाही निघालं तर एक्सरे वापरले पण प्रॅक्टिकली वापरत नाही. बरं क्वेश्चन मध्ये आपण काय यूज करतोय हे कारण याच्यापेक्षा जास्त एनर्जीचा कन्सेप्ट लावतोय आपण पण प्रॅक्टिकली एक्सरे कधीच इलेक्ट्रॉनला बाहेर काढत नाही प्रॅक्टिकली. आता थेरॉटिकली हे बरोबर आहे. सो क्वेश्चन नंबर 23 ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन. Next. Question number 24. Question number 24 मध्ये काय बघा. A photoelectric cell is illuminated by point source of light 1 meter away. When source is shifted to 2 meter, काय होईल सांगा. म्हणजे काय केलं तुम्ही डिस्टन्स वाढवलं डिस्टन्स डबल केलं. डिस्टन्स डबल केलं तर करंट काय होईल. डिस्टन्स डबल हर हर बोला 1/4 ना 1/4. जसं लास्ट टाइम आपण डिस्टन्स हाफ केलं तर करंट काय झालं 4 टाइम्स. आता डिस्टन्स डबल केलं तर करंट काय होईल 1/4. 1/4 चा आन्सर 1/4 कुठे आहे. हे बघा करंट म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे बघा चौथा ऑप्शन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इमिटेड इज क्वार्टर ऑफ द इनिशियल नंबर म्हणजे ऑप्शन नंबर 4 बरोबर. क्वार्टर म्हटलंय ना क्वार्टर म्हणजे 1/4. दॅट्स व्हाय क्वेश्चन नंबर 4 हॅज ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 24 हॅज ऑप्शन नंबर 4. बरोबर आहे. चालेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. 25 चा ग्राफ आहे. ग्राफ मध्ये काय बघा. The graph shows the variation of current. Y axis ला करंट आहे. हे जे दिसते हे करंट आहे. Graph shows variation of current in photocell A and B. दोन photocell A and B as a function of applied voltage V. एका साइडला व्होल्टेज आणि करंटचा ग्राफ.
वेन लाईट ऑफ सेम फ्रिक्वेन्सी, म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे. लाईट ऑफ सेम फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट ऑन सेल, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट कन्क्लुजन फ्रॉम द डेटा. असा ग्राफ बघितलाय बघा. आता या ग्राफ मध्ये मला सांगा काय सेम आहे, करंट सेम आहे की स्टॉपिंग पोटेन्शियल सेम आहे? स्टॉपिंग पोटेन्शियल सेम आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी सेम आहे का इंटेन्सिटी सेम आहे? इंटेन्सिटी. हे बघा ना, स्टॉपिंग पोटेन्शियल कशावर डिपेंड असतं? फ्रिक्वेन्सीवर. जर स्टॉपिंग पोटेन्शियल सेम असेल तर फ्रिक्वेन्सी दोघांसाठी सेम आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी सेम आहे. मला सांगा करंट दोघांचं वेगवेगळं आहे, म्हणजे काय वेगवेगळं आहे दोघांचं? इंटेन्सिटी, बरोबर? Yes, sir. कुणाची इंटेन्सिटी जास्त आहे, ए ची का बी ची? ए. ए. कोणता ऑप्शन आहे बघा? B. कोणता ऑप्शन आहे? A. Cathode of two cell are made from same substance. The intensity of light are different. पहिला असू शकतं. सेकंड मध्ये cathode are made from different substance, intensity of light is same. दुसरं नाहीये. तिसरं cathode, तिसऱ्या मध्ये cathode of substance, cathode of substance as well as intensity are different. हे चुकीचं आहे, दोन्ही वेगवेगळे नसू शकतात. नो कन्क्लुजन ड्राउन, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट बरोबर. कारण दोघांचं हे सेम असेल, वर्क फंक्शन म्हणजे मटेरियल सेम असेल. मटेरियल सेम असेल तरच ते पॉसिबल असणार, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट करेक्ट आहे. तिसरं का नाही समजलं का तुम्हाला? काय एक्सप्लेन करून सांगू व्यवस्थित? फ्रिक्वेन्सी सेम आहे म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल सेम आहे, आणि हे सेम कधी असेल? ज्यावेळेस त्याचं मटेरियल सेम असेल त्यावेळेस. पण मटेरियल सेम म्हणजे मग स्टॉपिंग पोटेन्शियल सेम पण येऊन जाईल, म्हणजे त्यांची इंटेन्सिटी डिफरंट असेल. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट. हे तुम्हाला एनसीईआरटी वाचावं लागेल बरं यासाठी, कारण थिअरी पण भरपूर आहे याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 26 वाचा क्वेश्चन आणि आन्सर सांगा काय त्याचं. ग्राफ येतो, क्वेश्चन रीड करा. फ्रिक्वेन्सी आणि कायनेटिक एनर्जीचा ग्राफ कसा असेल ते विचारलंय त्यांनी. यश, फ्रिक्वेन्सी आणि कायनेटिक एनर्जीचा ग्राफ. कोणते येईल आन्सर? आपण तो ग्राफ काढलाय, फ्रिक्वेन्सी आणि कायनेटिक एनर्जीचा ग्राफचा स्लोप काय असतो? एच. आणि ग्राफ कसा असतो? स्ट्रेट लाईन, जो सेंटर मधून पास होत नाही. म्हणजे आन्सर कोणतं आहे? सेकंड ऑप्शन. नंबर थर्ड. हे नाही होऊ शकत असेल. थर्ड हे नसू शकते, ते डिक्रीज होऊ लागलं. हे पण नसेल, कारण हे वरतूनच स्टार्ट झालं, म्हणजे 0 पासून स्टार्ट झालं. पॉसिबलच नाही. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. चला लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 थेरॉटिकल क्वेश्चन आहे. काय मी सांगतो तुम्हाला. अकॉर्डिंग टू आइन्स्टाइन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन, अ प्लॉट ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड, काय? प्लॉट ऑफ कायनेटिक एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी. सिंपल. पुन्हा कायनेटिक एनर्जी आणि फ्रिक्वेन्सीचा ग्राफ आहे. काय देईल तो? त्याचा स्लोप काय असेल ते विचारले. डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी. चुकीचं आहे, कारण ते इंटेन्सिटीवर डिपेंडच नसतं. फ्रिक्वेन्सी आणि कायनेटिक एनर्जीचं रिलेशन. नंतर काय म्हटलं? डिपेंड्स ऑन नेचर ऑफ मेटल यूज. ते पण चुकीचं आहे, कारण सगळ्या मेटल्स आता लास्ट क्वेश्चन मध्येच बघितलं आपण. तिसरं डिपेंड ऑन बोथ इंटेन्सिटी. चुकीचं आहे, इंटेन्सिटीवर डिपेंडच नसतं ते. चौथं सेम फॉर ऑल मेटल, म्हणजे जो स्लोप येईल तो सगळ्या मेटलसाठी सेम येईल आणि इंटेन्सिटीवर इंडिपेंडेंट असेल, विच मीन्स ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे, तुम्ही जर वाचला असेल, व्हेरिएशन ऑफ
इंटेन्सिटी व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी विथ फ्रिक्वेन्सी असा एक पॉइंट म्हणून दिलेला आहे, त्याच्यात वाचून घ्याल तुम्ही. 28 नंबर हा क्वेश्चन रिपीट झाला वाटतं आता. फोटॉन एनर्जी 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट incident on metal plate whose work function is 2 electron volt. Minimum reverse potential applied for stopping emission. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल विचारलंय किती. हा मटेरियलचा वर्क फंक्शन 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट, याच्यावर लाईट पडली 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, तिथून इलेक्ट्रॉन बाहेर निघाला, त्याचं स्टॉपिंग पोटेन्शियल किती असणार आहे. कायनेटिक एनर्जी किती येईल पहिलं सांगा. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी 2. 2. मग स्टॉपिंग पोटेन्शियल किती येईल. 2. म्हणजे आन्सर येईल ऑप्शन नंबर फर्स्ट. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. मॅटर वेव्हज वर डिपेंड आहे आता हे क्वेश्चन. मॅटर वेव्ह म्हणजे आपण जे डी ब्रो हायपोथेसिसचे फॉर्म्युले बघितले त्या फॉर्म्युल्यावर बेस काय. इफ ई अँड टी आर एनर्जी अँड मोमेंटम ऑफ फोटॉन रेस्पेक्टिव्हली ऑन रिड्युसिंग वेव्हलेंथ ऑफ फोटॉन. अच्छा, वेव्हलेंथ डिक्रीज केली तर एनर्जी आणि मोमेंटमचं काय होतं. वेव्हलेंथ कमी केली तर एनर्जी काय होती पहिलं सांगा. वेव्हलेंथ कमी केली डिक्रीज केली तर एनर्जी काय होईल. इन्क्रीज होईल. बरोबर आहे, इन्क्रीज होईल. कारण रिलेशन काय, एनर्जी इज इक्वल टू hc बाय लॅम्बडा. एनर्जी लॅम्बडा डिक्रीजेस, एनर्जी इंक्रीजेस. चला, एनर्जी इंक्रीज होते. आणि मोमेंटम आणि लॅम्बडाचं काय रिलेशन आहे. मोमेंटम इज इक्वल टू h बाय लॅम्बडा. म्हणजे लॅम्बडा डिक्रीज केला तर मोमेंटम काय होते, इन्क्रीज. म्हणजे मोमेंटम होईल इन्क्रीज. म्हणजे कोणता आन्सर आहे. कोणता आन्सर आहे सर. ऑप्शन नंबर सेकंड. बोथ इन्क्रीज म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर 30. इफ द कायनेटिक एनर्जी ऑफ मूव्हिंग पार्टिकल इज ई देन डी ब्रो वेव्हलेंथ. सांगा डी ब्रो वेव्हलेंथचा फॉर्म्युला ज्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. थर्ड. ऑप्शन नंबर थर्ड फॉर्म्युला लिहिला ना आपण. h/2me फॉर्म्युला. क्वेश्चन नंबर आन्सर थर्ड. 31. इलेक्ट्रॉन हॅज एनर्जी 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एका इलेक्ट्रॉनची एनर्जी 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे याला व्होल्टेज किती दिला असेल बरं. इलेक्ट्रॉनला एनर्जी 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट भेटली म्हणजे व्होल्टेज किती आहे सांगा. व्होल्टेज 100 ampere, 10 ampere. 100 ना. 10 ampere. अरे 100 व्होल्ट. जे 10 व्होल्ट व्होल्टेज म्हणजे 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट भेटली म्हणजे याच्यासाठी बॅटरी लावली असेल 100 व्होल्टची. फक्त ई ला रिमूव्ह करून टाकायचं. 10 ampere. येस सर. मग त्याने विचारलं की त्याने काय विचारलं, वेव्हलेंथ सांगा किती आहे वेव्हलेंथ. आता इलेक्ट्रॉनच्या वेव्हलेंथचा फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला. काय फॉर्म्युला सांगा इलेक्ट्रॉनच्या वेव्हलेंथचा. वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. बोललं काय ते लगेच नाव घेतात. 12.27 स्क्वेअर रूट ऑफ व्ही एमस्ट्रॉंग युनिट. विसरले फॉर्म्युला तुम्ही. इलेक्ट्रॉनच्या वेव्हलेंथचा फॉर्म्युला काल लिहिला ना आपण. तर व्होल्टेजच्या जागी 100 ठेवा. 100 ठेवलं तर काय होईल. 100चा स्क्वेअर रूट 10 म्हणजे 12.27/10. म्हणजे कोणता आन्सर आहे सांगा आता. 0.2 Armstrong. ऑप्शन नंबर फर्स्ट. 12.27 चा 1.27 होईल ना. म्हणजे आन्सर फर्स्ट येऊन जाईल याचा. Yes, sir. First option. चला नेक्स्ट नंबर 31 नंतर 32 बघू. चला क्वेश्चन नंबर 32 मध्ये काय बघा.
32 मध्ये दिलंय रेशो ऑफ वेवलेंथ ऑफ न्यूट्रॉन अँड प्रोटॉन ऍक्सेलरेटेड थ्रू सेम पोटेन्शियल डिफरन्स विल बी. कशाचा रेशो विचारलाय त्याने? वेवलेंथ ऑफ न्यूट्रॉन टू वेवलेंथ ऑफ प्रोटॉनचा रेशो विचारलाय. आणि काय सेम दिलंय? दोघांचं व्होल्टेज सेम आहे, व्ही सेम. सांगा जनरल फॉर्म्युला डीब्रो वेवलेंथचा ज्यावेळेस व्होल्टेज माहित असतं आपल्याला, काय फॉर्म्युला आहे? डीब्रो वेवलेंथचा फॉर्म्युला ज्यावेळेस व्होल्टेज माहित असेल h अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2m/q/v हाच फॉर्म्युला आहे ना? बरोबर एक फॉर्म्युला. बरोबर आहे का फॉर्म्युला? आवाज येतोय ना? हो सर. हा हो सर. हो सर. बघा दोन केस बनवा, एक न्यूट्रॉन साठी एक प्रोटॉन साठी. दोन जर केस बनवले तर मी काय लिहू शकतो बघा, लॅम्बडा न्यूट्रॉन मी लिहिल h अपॉन 2 टाइम मास ऑफ न्यूट्रॉन चार्ज ऑफ न्यूट्रॉन व्होल्टेज सेम. आणि दुसरा प्रोटॉन साठी h अपॉन 2 मास ऑफ प्रोटॉन चार्ज ऑफ प्रोटॉन v. आता या दोन्ही इक्वेशनला डिवाइड करून टाका. हे इक्वेशन नंबर सेकंड, हे इक्वेशन नंबर फर्स्ट. जर दोन्ही इक्वेशनला डिवाइड केलं, जर आपण दोन्ही इक्वेशनला डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटेल बघा. दोन्ही इक्वेशनला डिवाइड करू, मग डिवाइड केल्यावर मला भेटेल लॅम्बडा न्यूट्रॉन बाय लॅम्बडा प्रोटॉन इज इक्वल टू h ते कॅन्सल होऊन जाईल. दोन दोन कॉन्स्टंट ते पण कॅन्सल होऊन जाईल. व्होल्टेज कॅन्सल होईल, फक्त त्याला रिअरेंज करावं लागेल. ते काय येईल बघा, स्क्वेअर रूट ऑफ, हा उलटा नंबर होईल म्हणजे मास ऑफ प्रोटॉन इथं चार्ज ऑफ प्रोटॉन डिवायडेड बाय मास ऑफ न्यूट्रॉन आणि चार्ज ऑफ न्यूट्रॉन. आता व्हॅल्यू पुट करा. सांगा मास ऑफ प्रोटॉन ला ऍज इट इज टू मास ऑफ प्रोटॉन. चार्ज ऑफ प्रोटॉन काय असतो? ई. टेबल मध्ये लिहून दिले. मास ऑफ न्यूट्रॉन किती असतं? मास ऑफ प्रोटॉनच्या किती टाइम्स असतं? मास ऑफ प्रोटॉनचे किती टाइम्स असतं? 2 times. 2 टाइम्स. म्हणजे इथं लिहिता येईल 2 टाइम मास ऑफ प्रोटॉन आणि चार्ज ऑफ प्रोटॉन असतो ईच असतो. ई सोबत कॅन्सल, मास ऑफ प्रोटॉन सोबत कॅन्सल. काय शिल्लक राहिलं? 1/√2. बरोबर. आणि हेच आन्सर आहे मग 1/√2. ऑप्शन नंबर फर्स्ट. व्होल्टेज सेम असेल हा फॉर्म्युला, एनर्जी सेम असेल याच्या अगोदरचा फॉर्म्युला. ज्या गोष्टी सेम असेल ते वापरायचं. बरोबर. चालतं, ठीक आहे. चालतं. नेक्स्ट त्याला रफ करून टाकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 मध्ये काय म्हटलंय? इलेक्ट्रॉन ऍक्सेलरेटेड फ्रॉम रेस्ट बिटवीन 2 पॉइंट A and B which the potential 20 volt 40 volt. The de Broglie wavelength associated with electron at B is. B पॉइंट ला de Broglie wavelength किती असेल? आता B पॉइंट व्होल्टेज किती? 40. मग इथे 40 ठेवून बघा, त्या आन्सर काय येईल मग बघा. वेवलेंथचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? 12.27 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ V. व्होल्टेज किती सांगा? कोणत्या पॉइंटला विचारली de Broglie वेवलेंथ? B पॉइंट. बी पॉइंटचं पोटेन्शियल किती आहे? 40. मग इथं V च्या जागी किती ठेवावं लागेल? 40. लॅम्बडा इज इक्वल टू 12.27 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 40. याला सिम्प्लिफाय करून आन्सर चेक करा किती येतं. स्क्वेअर रूट ऑफ 40. कोणता ऑप्शन येईल बघा त्याच्यामध्ये. मला वाटतं आन्सर नंबर 3 येईल, कारण 40 म्हटल्यावर 6 ना, 6 पॉइंट समथिंग आणि 12 भागीला 6 म्हणजे 2 पॉइंट समथिंग.
म्हणजे 33 चा आन्सर पाहिजे सेकंड. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? 40 चा स्क्वेअर रूट 6 पॉईंट समथिंग, 12/6 2 पॉईंट समथिंग, आणि त्याच्यामध्ये एकच ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे पण हे मीटर मध्ये आहे. आणि आपल्या आन्सर नेहमी आर्मस्ट्रॉंग युनिट मध्ये येतं, लक्षात घ्या. 33 चा आन्सर ऑप्शन नंबर 3. चला इथे थांबू आपण. बाकीचे क्वेश्चन उद्या सिम्प्लिफाय करून घेऊ. तुम्ही एनसीईआरटी रीड करा बरं कम्प्लिटली, कारण एनसीईआरटी रीड केल्याशिवाय ऑप्शन नाही तुम्हाला. एनसीईआरटी कम्प्लिटली रीड करा, लाईन टू लाईन, आणि सगळे डाऊट क्लिअर करून घ्या त्याच्यामधले. आज इथे थांबू आपण. उद्या क्वेश्चन नंबर 34 पासून सॉल्व्ह करून घेऊ. थँक्यू. थँक्यू सर. ओके, थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर.